Hello everyone, myself Mahesh Pore. Uh, in last session, we had seen about the test plan. Okay, that is the first phase of the test management. Okay. In this phase, we are going to learn about the test infrastructure management and test people management. Okay. So see, what is meant by test management? The test management is a process of managing the testing activities in order to ensure the high quality and high end testing of the software application. The method consisting of organizing, controlling, ensuring the traceability and the visibility of the testing process in order to deliver the high quality software application. It ensures that the software testing process run as expected. Okay, so you can also say that the test management is a method of organizing the test assets and artifacts such as test requirement, test cases and test result to enable the accessibility and the reuse. Okay. So very first phase of the test management, nothing but the test plan. Okay. Next one, you want to define the infrastructure management. Okay. That is, as you know, whatever we made, we require the infrastructure to run the test. Okay. Maybe it is the software or it may be a hardware. The hardware is another part. Okay. But you want certain storage to store what we test. Okay, so you want to define the infrastructure management in your test management मध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मॅनेज करावं लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्टन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं. फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर मध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचं हार्डवेअर लागणार आहे, कुठल्या कॉन्फिगरेशनचं लागणार आहे, कोणते टूल्स लागणार आहेत, अदर डिव्हाइसेस कुठले लागणार आहेत ते तुम्ही मॅनेज करा. जे ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे, सर्व्हर्स लागणार आहेत, नेटवर्क्स लागणार आहेत. सो इट इज वन पार्ट. अँड you want to define certain software as an infrastructure, so you want to manage it. For example, डेटाबेसेस कुठले लागणार आहेत, स्टोरेज कशासाठी कुठं लागणार आहे, किती लागणार आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टूल्स, ऑटोमेशन टूल्स काय लागणार आहेत का, याचं मॅनेजमेंट तुम्हाला टेस्ट मॅनेजमेंट मध्ये करावं लागेल. सो टेस्टिंग रिक्वायर्स अ रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर टू बी प्लॅन अपफ्रंट. हार्डवेअर पार्ट सोडून द्या. हार्डवेअर पार्ट सोडून तुम्हाला रिपॉझिटरीज म्हणजे स्टोरेज काय लागणार आहे, कशासाठी लागणार आहे ते आपण इथे आता डिस्कस करणार आहोत. सो दिस इन्फ्रास्ट्रक्चर इज मेड अप ऑफ 3 essential elements. The first one is nothing but the test code database, second is defect repository, and third one is nothing but the configuration management repository. So see, first you want to define the storage or repository to store the test code. This is called as a test code database. So तुमच्या टेस्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला टेस्ट कोड डेटाबेस हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून तुम्हाला प्लॅन करावं लागेल किंवा ही गोष्ट कन्सिडर करावं लागेल. ज्याच्यामध्ये काय असणार आहे, द कंटेंट ऑफ दिस डेटाबेस और द रिपॉझिटरी इज नथिंग बट व्हॉट, दिस डेटाबेस कंटेन्स द टेस्ट केसेस. ओके, सो टेस्ट केसेस इज नथिंग बट you want to write the test cases for the particular unit or particular module or integrated modules of the system. So you want to define the test case ID, test case name, and owner of the test case, म्हणजे who wrote that test cases. So टेस्ट कोड डेटाबेस जो असणार आहे त्याच्यामध्ये पहिली थिंग असणार आहे टेस्ट केसेस सगळ्या स्टोअर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी थिंग असणार आहे टेस्ट केस प्रोडक्ट क्रॉस रेफरन्स असणार आहे. म्हणजे कुठली टेस्ट केस कुठल्या मॉड्यूलसाठी लिहिलेला आहे, त्यामुळे त्या मॉड्यूलचा आयडेंटिफिकेशन नंबर आणि तुमच्या टेस्ट केसचा आयडेंटिफिकेशन नंबर हे जे मॅपिंग आहे ते मॅपिंग तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर असणार आहे. तिसरी थिंग तुमच्या त्या डेटाबेसमध्ये असणार आहे टेस्ट केस रन हिस्ट्री. कुठली टेस्ट केस कधी रन केली, किती वेळापर्यंत रन केली, रन केल्यानंतर त्याचं स्टेटस काय आणि कोणी रन केली, हा सुद्धा डेटा तुमच्या टेस्ट कोडमध्ये असणार आहे. देन फोर्थ थिंग इज रिक्वायर्ड, दॅट इज टेस्ट केस डिफेक्ट क्रॉस रेफरन्स. कुठल्या टेस्ट केसमध्ये कुठला डिफेक्ट आला, तो कसा फॉरवर्ड केला, कुणाला फॉरवर्ड केला, याची सगळी हिस्ट्री ह्या फील्डमध्ये असणार आहे. सो टेस्ट कोड डेटाबेस त्याच्यामध्ये टेस्ट केस असणार आहेत, टेस्ट केस आणि प्रोडक्ट क्रॉस रेफरन्स म्हणजे कुठली टेस्ट केस कुठल्या मॉड्यूलसाठी आहे त्याचं मॅपिंग असणार आहे,
टेस्ट केस रन केलेली हिस्ट्री असणार आहे आणि टेस्ट केस डिफेक्ट क्रॉस रेफरन्स असणार आहे, म्हणजे कुठल्या टेस्ट केस मधून कुठला डिफेक्ट फाइंड आउट झाला हे लगेच ट्रेस होईल. ओके, सो यू वांट टू मॅनेज धिस ॲज अ टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. यू वांट टू डिफाइन दिस ऑल्सो इन द प्लॅन. ओके, की हा डेटाबेस मला टेस्ट केस स्टोअर करायला लागणार आहे. या डेटाबेसमध्ये प्रोडक्ट आणि टेस्ट केसचं मॅपिंग होणार आहे. या डेटाबेसमध्ये सगळं टेस्ट केस रनिंगची हिस्ट्री असणार आहे आणि ह्या डेटाबेसमध्ये त्याचा डिफेक्ट क्रॉस रेफरन्स असणार आहे. सो यू वांट टू स्पेसिफाय द टेम्पररी और परमनंट स्टोरेज to store all these contents. Okay, so it is a repository, means what? It is a storage. So storage is under what? Under the infrastructure management. Okay, so तुम्हाला टेस्ट मॅनेजमेंट मध्ये टेस्ट कोड डेटाबेस ज्याच्यामध्ये हे कंटेंट असणार आहे जे आता आपण 4 बघितले त्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागेल. ओके, सेकंड रिपॉझिटरी तुम्हाला डिफाइन करावं लागेल, डिफेक्ट रिपॉझिटरी. सो इट इज इम्पॉर्टंट व्हेइकल फॉर द कम्युनिकेशन दॅट इन्फ्लुएन्सेस द वर्क फ्लो विदिन अ सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन. डिफेक्ट रिपॉझिटरी मध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. आता ऑब्विसली प्रोसिजर काय असणार आहे, जो काय प्रोडक्ट तयार झालेला आहे तो टेस्टर कडून टेस्ट होईल. ओके, जर डिफेक्ट नाही मिळाले इट इज ऑल ओके. जर एखाद्या मॉड्यूलमध्ये एखाद्या युनिटमध्ये डिफेक्ट फाइंड आउट झाला, ओके, तर कुठल्या मॉड्यूलमध्ये कुठल्या युनिटमध्ये डिफेक्ट तुमचा फाइंड आउट झालेला आहे, काय डिफेक्ट आहे, टेस्टिंग कोण केलेलं आहे, त्यासाठी काय यूज केलेलं आहे, इनपुट्स काय यूज केलेला आहे, कुठल्या इनपुट्सला तो डिफेक्ट आलेला आहे आणि तो डिफेक्ट कोणाला फॉरवर्ड करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी डिफेक्ट रिपॉझिटरी मध्ये स्टोअर असणार आहेत. जेव्हा टेस्टर एखादा डिफेक्ट लॉग करेल या रिपॉझिटरी मधला त्यावेळी रिस्पॉन्सिबल डेव्हलपर जो आहे तो डेव्हलपर त्या रिपॉझिटरी मधला ती एंट्री वॉच करेल, त्यांनी एंट्री केलेले पॅरामीटर्स चेक करून बघेल. इफ जर डिफेक्ट असेलच, ओके, सो सर्टन टाइम्स काय होतं, डेव्हलपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो डिफेक्ट नसेल परंतु टेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो डिफेक्ट असू शकतो. ओके, सो अशा वेळी त्याचं एक व्हॅलिड रिझन मेन्शन करून त्याचं रिपोर्टिंग परत डेव्हलपर टेस्टरला करेल किंवा ऍक्च्युअली जर डिफेक्ट असेल तर ती रिझॉल्व्ह करून टेस्टरला फॉरवर्ड केली जाईल. ओके, सो इट इज अ कम्युनिकेशन व्हेइकल बिटवीन द टेस्टर्स अँड द डेव्हलपर्स. डेव्हलपर्स मीन्स the person who are responsible to resolve that defect. Okay, so to communicate between that person and the tester, the important infrastructure required is nothing but the defect repository. Okay, so defect repositories management तुम्हाला करावं लागेल. Okay, so it is again the repository, so it is comes under the infrastructure management. Okay. Next one is nothing but the very important is nothing but the configuration management repository. Okay, actually it is known as the SCM or CM repository, which keeps the track of the change control and version control of all the files entities that make up a software product, and it is applicable to every activities in the software development. For example, document control, problem tracking, change control and the maintenance. Okay. So कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट रिपॉझिटरी मध्ये जे काय प्रोडक्टिव्हिटीच्या फेज आहेत, ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधल्या, ओके, इट मे बी पॉसिबल दॅट देर आर नंबर ऑफ द चेंजेस मेड ॲट द रन टाइम और द डायनामिक टाइम. ओके, सो ॲट each change the version of that product is changed. Okay, maybe the change is because of the defect or the change is because of the new feature is imparted into the product or some features are removed from that one. Okay, so whatever the changes done in the product, okay, to keep all the track of that one, okay, where the change is, what the version of this, what files are required on that, which entities are changed, okay, to configure or to store all that data, you require the configuration management repository. Okay, and which is also the communication vehicle between the various teams in the software development.
Okay, infrastructure management, you want to define or you want to plan these three things in your test management. That is, you want to define the test code database, you want to define the defect repository, you want to define the configuration management repository. The second thing is nothing but you want to manage the peoples. Okay, we discussed that one in the resource planning. टेस्ट प्लॅनिंग प्रिपेअर करताना आपण ही गोष्ट डिस्कस केलेली आहे की रिसोर्स सुद्धा तुम्हाला प्लॅन करावा लागेल. हे रिसोर्स हे दोन टाईपचे असतात. एक मीन्स maybe it is a human resource or it may be the हार्डवेअर रिसोर्स. हार्डवेअर रिसोर्स हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, परंतु काही सर्टन थिंग्स मध्ये तुम्हाला पीपल मॅनेजमेंट करावं लागेल बिकॉज इट इज ऑल अबाउट द पीपल्स. करायचं आहे ते पीपलसाठी आहे, करणार आहे तो पीपल आहे. आणि ह्या फेजमध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स प्लॅन करावं लागेल, ज्याच्यामध्ये डिटेल समरी ठेवावी लागेल तुम्हाला की तुमच्या प्रोडक्टमध्ये कस्टमर कोण आहे, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, ॲक्च्युली त्याचं डिझाईन कोण करतं, डेव्हलपिंग कोण करतं, त्याच्यानंतर टेस्ट कोण करतं. We are only concerning about the testing. Okay, as a software tester, you want to define what the product is, how this product is divided, which part of that product is tested by whom, what are the members of your test team, what teams are involved in that one. Okay, you want to keeping the track of all that one. Okay, because जसं मी तुम्हाला सांगितलं, it is possible that certain employees may be switch over in between project development to the another organization. Okay, so whatever the work done by that people or resource, okay, you want to identify it by using certain strategies. Okay, so तुम्हाला काय करावं लागेल तर कोण कुठली गोष्ट टेस्ट करणार आहे, त्याचा रिझल्ट कुठं स्टोअर होणार आहे, त्याचा अप्रूव्हल कोण करणार आहे, इवन प्रोडक्ट काय आहे, त्या प्रोडक्टमध्ये किती युनिट्स आहेत, किती टेस्टिंगच्या टीम्स आहेत, कुठली टेस्टिंग टीम कशावर काम करत आहे, त्या टीममध्ये कोण कोण एम्प्लॉईज आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करावं लागेल. इवन तुम्हाला प्रत्येक टीम मेंबरचे मोबाईल नंबर तुमच्यासोबत ठेवावे, बिकॉज it may be possible that you want to contact if the person or resource is not available in the organization. So as a test management, you want to define the people management in that also. Okay, so it is all about the resource test infrastructure management and test people management. Okay. Thank you.